we will think of scrapping reservations when India is a fair place. आरक्षण विरोधी खरा चेहरा आज जनतेसमोर आलेला आहे. राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत. एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची हे अतिशय चुकीचं आहे. It's not the only tool. There are other tools. But we will think of scrapping reservations when India is a fair place. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण संपवण्याबाबत विधान केले आहे. हे विधान त्यांना चांगलेच महागात पडले आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून आता संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. जॉर्जटाउन विद्यापीठातील मुलाखतीत राहुल गांधींनी हे वक्तव्य केले आहे. लोकसभेत बाबासाहेबांचे संविधान हातात घेऊन आरक्षण बचावचे ढोंग करत राहुल गांधींनी सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकली. पण आज त्या संविधानाने दिलेले आरक्षण संपवण्याच्या बाता ते करत आहेत. अमेरिकेत जाऊन काँग्रेस आरक्षण संपवायचा विचार करेल असं म्हणत राहुल गांधींनी स्वतःचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा दाखवून दिलाय. बहुजन विरोधी राहुल गांधींचा खरा उद्देश हा आरक्षण संपवणे हाच आहे. त्यांच्या मनातले खरे विचार आता लपून राहिले नाहीयेत. संविधान विरोधी काँग्रेस सत्तेत आल्यास हे लोक ओबीसी, आदिवासी आणि दलित बांधवांचे आरक्षण संपवल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेसचा खरा इतिहास आरक्षण विरोधीच राहिला आहे. मागासवर्गीयांना आरक्षण द्यायला नेहरू आणि इंदिरा गांधींनी कायम विरोध केला. 1985 साली आरक्षणाच्या नावाखाली बुद्धू लोकांना बढाव देणार नाही असं म्हणत राजीव गांधींनी बहुजनांचा अपमान केला. स्वतःच्या स्वार्थासाठी जातीमध्ये भांडण लावले. राहुल गांधी आणि काँग्रेस हे कायमच एसटी आणि ओबीसींच्या हिताच्या विरोधात राहिले. बहुजनांनो, आता तरी काँग्रेसचा खरा चेहरा ओळखा, अशा टीका महायुतीकडून करण्यात येत आहेत. मिळाला विरोधकांकडून, मात्र आता तेच वक्तव्य करतात आम्ही आरक्षण संपवणार. खरं म्हणजे विरोधी पक्षनेत्यांकडून याच्यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो. कारण प्रत्येक वेळेला विदेशात गेल्यानंतर आपल्या देशाची बदनामी करणं, देशातल्या जनतेची बदनामी करणे हा त्यांची एक भूमिका कायम राहिलेली आहे. आणि आरक्षण रद्द करणार, खरं म्हणजे आरक्षण विरोधी चेहरा हा काँग्रेसचा आज समोर आलेला आहे. पोटातमध्ये जे असतं ते ओठामध्ये येतं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं आहे की आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे म्हणून. खरं म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना धोका दिला. बाबासाहेबांना काँग्रेसने दोनदा धोका देऊन पराभूत केलं आणि जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधी धोका देऊ शकतात. त्यामुळे बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे जळकं घर आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांना जे काही अनुभव आलेला तो त्याच्यातून ते बाबासाहेब आपलं विचार सांगत होते, मांडत होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार, एनडीए सरकार, पूर्णपणे केंद्र सरकार, राज्य सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे. आरक्षण रद्द करण्याची हिंमत कोणी करेल त्याच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभं राहील. खरं म्हणजे आता ज्यांना आरक्षण मिळालंय त्यांना खरा चेहरा काँग्रेसचा कळला असेल की लोकसभेमध्ये याच लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार, त्याच बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण रद्द करणार हे जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीनंतर बोलतायत याचा अर्थ काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा आज जनतेसमोर आलेला आहे. आणि म्हणून याचा निषेध मी करतो, याची निंदा करतो आणि या आरक्षणाला जे कोणी हात लावतील त्यांच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभा टाकेल. देशाची कुठेतरी नाही, म्हणून आपल्या देशाची बदनामी जनता आपण म्हणजे हे देशप्रेम काय आहे म्हणून या तमाम देशभक्तांनी, देशप्रेमी जनतेने याचा विचार केला पाहिजे. आणि आता नाही, अनेक वेळा राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत.
विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्याकडून देशाची बदनामी करणं, देश आपला मागे आहे आणि इतर देशाची उदो करणं, इतर देशाची वाहवा करणं, हे कुठलं देशप्रेम, ही कुठली राष्ट्रभक्ती? आणि म्हणून याचा निषेध करावा थोडा आहे. मी याचा निषेध करतो. संविधान विरोधी चेहरा जगाला हेवा वाटावा अशी भारताचं नावलौकिक आज जगभरामध्ये भारताचं आहे. आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभर रोशन करण्याचं काम आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. आज इतर जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्या क्रमांकावर आणणं, आता पुढे 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचे संकल्प मांडणं, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल अचीव करणं, हे सगळं जे आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणं, हे एकीकडे बघा, हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एकीकडे देशभक्तीची बात करतायत आणि दुसरीकडे देशविरोधी, देशाचा अपमान करणारं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलंय. म्हणून मी त्यांचा निषेध करतो. संविधान विरोधी कोण आहे? संविधान विरोधी कोण आहे यांच्या बोलण्यातून आज दिसलेला आहे आणि म्हणून संविधानाला मानणारी जनता या देशातली सुज्ञ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजी, राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन पुन्हा जे एक वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात खूप नाराजी व्यक्त केली. त्याचा आपणही ट्विट केलं, गृहमंत्र्यांनी पण नाराजी व्यक्त केली. खरं म्हणजे राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे. राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत. एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची, हे अतिशय चुकीचं आहे. भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधी सन्मान केला नाही. बाबासाहेबांना त्यांनी लोकसभेमध्ये निवडून देखील जाऊ दिलं नाही. 2 वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारं हेच काँग्रेस आहे. केवळ मतांच्या करता कशा प्रकारे ते खोटा नरेटिव्ह करतात हे आता राहुल गांधींच्या वक्तव्याने स्पष्ट झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. हे आरक्षण बंद केलं जाऊ देणार नाही.